सगळ्या सोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे। आम्ही आज वाशीतच थांबतो, मात्र उद्या दुपारपर्यंत अध्यादेश मिळाला नाही तर आझाद मैदानाकडे जाऊ असा इशाराच जरांगेंनी दिला। आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही असंही त्यांनी बजावलं आहे। अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या, तुम्ही काही करा किंवा रात्रीतून द्या, आम्ही वाटला 7ची रात्र इथंच काढतो। आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करून, कायद्याचा सन्मान करून आम्ही आज आझाद मैदानाकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडित नाही। प्रशासनाचाही सन्मान करतो, शासनाचाही करतो। तुम्ही जर एवढं केलंय तर मग तेवढा अध्यादेश द्या। मग ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच आहे। दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार। दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर आम्हाला उपोषण करायला जाणार। आझाद मैदानचा निर्णय उद्या 12 वाजता आपण घेणार आहे। आणि मी जर सरकारला पुन्हा एकदा सांगतो, मी जर आझाद मैदानाकडे निघालो तर मागं वळणार नाही। मग आता